नाशिकच्या काठेगल्ली परिसरात असलेलं वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्याच्या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे। वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी महानगरपालिकेने 15 दिवस अगोदर धार्मिक स्थळ हटवण्याची नोटीस दिली होती आणि या नोटीसची मुदत संपल्याने आज पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर परिसरामध्ये मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे। पालिकेकडून आता कारवाई करण्यात येते। याआधी 15 दिवसांची मुदत ही दिलेली होती, ही मुदत आता संपलेली आहे। त्यानंतर आता पालिकेकडून कारवाई करण्यात येते। आपण ही रात्रीची दृश्य पाहतोय। या ठिकाणी काही अफवा पसरवल्यानंतर काही जमावाकडून दगडफेक करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 4 ते 5 पोलीस जखमी झाले। वाहनांचं काही नुकसान झाल्याची माहिती सध्या समोर येते। जमावातील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची आपण ही दृश्य पाहतोय। रात्रीची ही दृश्य आहेत। या ठिकाणी दगडफेक झाली होती। नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्यासंदर्भात काही अफवा पसरवण्यात आली, त्यानंतर जमावाकडून या ठिकाणी रात्री दगडफेक करण्यात आली। लोकशाही मराठीच्या हाती ही दृश्य आपण पाहतोय। ही दृश्य लागलेली आहेत। रात्रीच्या वेळेची ही दृश्य आहेत। धार्मिक स्थळ हटवण्यासंदर्भात अफवा पसरवण्यात आली होती, त्यानंतर रात्री जमावाकडून दगडफेक करण्यात आली। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, ज्या जमावाकडून दगडफेक करण्यात आली होती त्या जमावातील काही या ठिकाणी आपण पाहतोय काही लोकांना या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। अगदी खरे नीलम, खरं तर रात्रीच्या वेळी या जमावाने पोलिसांवर दगडफेक केलेली होती। यामध्ये काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेले होते, तर काही वाहनांची नुकसान देखील करण्यात आलेली होती। हा जमाव ज्या पद्धतीने चालून आला, यानंतर पोलिसांनी देखील खबरदारी घेत अश्रुधुराच्या ज्या नळकांड्या आहेत त्या ठिकाणी फायर केलेल्या होत्या आणि रात्री जी होती ती तणावपूर्ण जी शांतता होती, ती रात्री तणाव वाढल्याने खरं तर पोलिसांनी अतिरिक्त जी कुमक आहे ती बोलवून घेतली। सीआरपीएफच्या आणि एसआरपीएफच्या 2-3 तुकडे या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त पोलिसांची जी कुमक आहे ती बोलवण्यात आलेली आहे। सकाळी 6:37 दरम्यान खरं तर हे वादग्रस्त अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याचं काम हे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि आता महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात येत आहे आणि त्याचा जो मलबा आहे तो महापालिकेच्या गाड्यांमधून आता बाहेर काढला जातोय। एकूणच आपण बघितलं तर रात्री जरी तणावाची परिस्थिती असली तरी मात्र आता सकाळच्या वेळी तणावपूर्ण शांतता या संपूर्ण परिसरामध्ये आहे। काही पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी जखमी झालेले आहे। पोलिसांनी देखील आता कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पूर्णतः खबरदारी घेत पूर्ण नाशिकचा काठेगल्ली परिसर ते नागजी चौक या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करून ठेवण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात आता महापालिकेची ही कारवाई पूर्ण होणार आहे आणि अनधिकृत धार्मिक स्थळ आहे ते पूर्णतः हटवण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण हे दृश्य पाहतोय रात्रीची। या ठिकाणी पोलिसांकडून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं, किती जणांना ताब्यात घेण्यात आलं त्या संदर्भात काय माहिती आहे? रात्रीच्या वेळी खरं तर जवळपास 400चा जमाव जो होता तो पोलिसांवर चालून आलेला होता आणि त्यांनी अचानक पद्धतपणे खरं तर दगडफेक ही केलेली होती। यामुळे पोलिसांनी जखमी झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच काही आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम हे रात्रीच्या वेळेस केलेलं होतं। अद्यापपर्यंत अधिकृत माहिती जरी नसली तरी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा असा प्रकार घडणार नाही या अनुषंगाने देखील पोलीस खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त जे कुमक आहे ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेली। नीलम जी, नक्कीच आपण पाहतोय की मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी होता आणि या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गाड्यांचं नुकसान झालंय, पोलीस जखमी झालेले आहेत। सध्या आता या कारवाईला सुरुवात झालेली आहे। कशा प्रकारे ही कारवाई आता होती? आंदोलकांना ताब्यात घेतलं त्याचा व्हिडिओ आहे, कोणी चालवलं आंदोलकांना? काही तांत्रिक अडचण येते। नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ हटवण्यास आता सुरुवात झालेली आहे। रात्री मात्र या प्रकरणी काही अफवा पसरवण्यात आले होते आणि त्यानंतर जमावाकडून या ठिकाणी दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये पोलीस जखमी झालेले आहेत, तर काही गाड्यांचं नुकसान झालंय। आता आपण ही सकाळची दृश्य पाहतोय, ज्या ठिकाणी पालिकेकडून आता ही कारवाई करण्यास सुरुवात झालेली आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। 15 दिवसांआधी या ठिकाणी ही नोटीस देण्यात आली होती, ती नोटीस आज संपलेली आहे। त्यानंतर आता पालिकेकडून ही कारवाई करण्यात येते। काठेगल्लीतील अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यासंदर्भात अफवा पसरवली गेली होती, त्यानंतर रात्री जमावाकडून दगडफेक झाली। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतोय
पालिकेकडून आता या कारवाईला सुरुवात झालेली आहे? अगदी खरं आहे नीलम. खरं तर सकाळच्या वेळीच दरम्यान 6:30 वाजता महापालिकेच्या वतीने या वादग्रस्त अनधिकृत धार्मिक स्थळ महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. आतमध्ये 3 ते 4 जेसीबीच्या साहाय्याने हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याचं जे काम आहे ते महापालिकेच्या वतीने या ठिकाणी केलं जात आहे. थोड्याच वेळात ही कारवाई पूर्ण होणार आहे. आता एक गाड्या ज्या आहे ते बाहेर येत आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर महापालिकेच्या एका गाडीमध्ये आतमधील जो वादग्रस्त अनधिकृत धार्मिक स्थळ हटवल्यानंतर जे पत्रे असतील, मलबा असेल, हा या ठिकाणी आता बाहेर काढला जातोय. अशा अजून 2 ते 3 गाड्या बाहेर येण्याची जी शक्यता आहे ती वर्तविण्यात येत आहे. खरं तर सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान महापालिकेच्या वतीने या कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि अनधिकृत धार्मिक स्थळ जे आहे ते आता हटवण्यात येणार आहे. एकूणच जर बघितलं तर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झालेला होता आणि यामध्ये काही पोलीस जखमी झालेले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने याच्यावर तात्काळ कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे आणि पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. एक जे वाहन आहे ते आतमध्ये जात आहे आणि जो मलबा असेल, अनधिकृत धार्मिक स्थळाचे जे तोडकाम असेल ते आता बाहेर येण्याचं जे काम आहे ते आता या ठिकाणी केलं जात आहे. महेश, एकंदरीतच या कारवाईला किती वेळ लागणार आहे ही संपूर्ण तोडक कारवाई करण्यासाठी? एकंदरीत जर नीलम बघितलं तर अनधिकृत धार्मिक स्थळामध्ये जवळपास 7 ज्या मजारी होत्या त्या काढण्याचं काम जे आहे ते महापालिकेच्या वतीने केलं जात आहे. सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान ही कारवाई जरी सुरू केलेली असली तरी साधारणतः 8:30 पर्यंत ही कारवाई पूर्ण होण्याची जी शक्यता आहे ती वर्तविण्यात येत आहे. हळूहळू जशा पद्धतीने बांधकाम सोडण्यात येईल तशा पद्धतीने ते बाहेर देखील महापालिकेच्या वतीनं काढण्यात येत आहे. त्यामुळे एकूण जर बघितलं तर जवळपास 8:30 वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण होण्याची जी शक्यता आहे ती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच आता त्याचं जे तोडकामाचं जे बांधकाम साहित्य आहे ते थोड्या वेळाने बाहेर येईल आणि एकूणच जे अनधिकृत धार्मिक स्थळ आहे ते पूर्णतः हटविल्याशिवाय महापालिका आता मागे हटणार नाही अशा पद्धतीचं देखील सांगण्यात येत आहे. नीलम जी, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. आपण ही 2 दृश्य पाहतोय. काठेगल्लीत रात्री दगडफेक झालेली आहे, त्यानंतर आज आपण सकाळची ही दृश्य पाहतोय. महापालिकेकडून आता या कारवाईला सुरुवात झालेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.